नमस्कार मित्रांनो, काय बघताय तुम्ही? आज आपल्या मागे छोटंसं घर बघताय ना, फार्म हाऊस आहे. आणि आजची सुरुवात आपण डायरेक्ट इथूनच करतोय. ॲक्च्युली आपण काल रात्री आलेलो आणि काल तर एन्जॉय केलंच, तर आज दुसरा दिवस आहे आपला फार्म हाऊसवरती आणि आज हा व्लॉग बनतोय आणि हा तुम्ही पाहताय. सो चला हा व्लॉग इथूनच चालू करूया. आणि आज आपण कुठे कुठे चाललोय फार्म हाऊसला. पहिली गोष्ट म्हणजे आपण आहे कोकणामध्ये, म्हणजे तुम्ही पाली कोलाड पकडू शकता, पाली पकडू शकता. सो इथूनच आपण ब्लॉग चालू करतोय आणि आता आपण कुठे जाणार आहोत ते तुम्हाला कळणार आहे व्लॉगमध्ये. चला निघूया इथून. आणि व्ह्यू पहा फार्म हाऊसच्या थोडंसं बाजूचं. जे पूल आहे पण ते एम्प्टी आहे, कारण की आपल्या पूलचं काहीच काम नाही. आता मी चालू आहे वॉटरफॉलला आणि अशी काही प्रॉपर्टी आहे. पूर्ण थोडंसं डोंगरावरती आहे विषय. आणि आता आपण इथून निघतोय. चला. चल पुढे. असं चालू आलेलं आहे आणि आपल्यासोबत आज आहे स्वप्नील लादूस, प्रतीक शेठ. तर आता आपण चालू आहे जरा सिक्रेट पॉइंटला. आता आपण चाललो जरा सिक्रेट पॉइंटला, पण त्याआधी जरा नाश्ता झाला पाहिजे. तर नाश्ता आपण करून लगेच निघायचं. कुठे गेली तुझी पोरं? ये इथेच आहे. ए वासरू आहे बघ. वासुरून साईडला बसा. हे स्वप्नील बस जिरली, बस जिरली बस. चाल. बस झालं. आता आरामात जाऊ. हा जर आपण इथे थांबलोय डॅम कडे फोटो वगैरे काढायला. हे बघा इथे डॅम आहे आणि ही सकाळी आणि इव्हिनिंगला फक्त रिव्हर राफ्टिंग साठी सोडतात. आणि तुम्ही ते बघू शकता. कोलाड 24 किलोमीटर. आणि आता इथून फोटो सेशन वगैरे करून निघतोय. लेट्स गो. आता पोरांच्या मनात आले ड्रोन उडवायचा. तर ड्रोनचा पायलट आधी रेडी होतोय. ड्रोनचे पाय हात सगळे लावतोय इथे. आणि हा बघा ड्रोन चोमू. ही पायलट आता रेडी आहे. चल 3, 2, 1 टेक ऑफ. गेलं. चला आता आपण जाऊया इथून. तार नाही ना कुठे? चल जाऊ. आता मित्रांनो तुम्ही आता ना ड्रोन शॉट एन्जॉय करा. आता यानंतर तुम्हाला ड्रोन शॉट दाखवतो. लेट्स गो. सोडायचं.
फायनली आपण पोचलेलो आहोत आणि आता आपला एक 5 मिनिटाचा सुंदरसा ट्रेक चालू होणार आहे. हा ट्रेक पहा तुम्ही पूर्ण. त्यानंतर जे नजारे आहेत तुम्हाला माहिती आहे, पावसात कोकण म्हणजे स्वर्ग. आणि आपल्या मागे लाईव्ह जॅकेट भावा काय आहे? काल एवढं तू पकडले खेकडे चिंबोऱ्या बिंदास गेला आणि ते तू जॅकेट घेतले. नाही तिथे मस्ती नाही करायची भाई आपण. छे म्हणजे तू कॉन्फिडन्स मध्ये नाही तू. कॉन्फिडन्स नाही, निसर्गाशी समोर कॉन्फिडन्स नाही दाखवायचा आपण. ये बात तो सही केली भाईने. चला आता आपण चालू करूया. थोडासा ट्रेक आहे, असं ट्रेकच समजा, 5 मिनिटाचं वॉकिंग आहे आणि मग नजारेच नजारे खतरनाक. चलते चलते ये नजारा लगे. पाणी शुद्ध आहे ना रे, म्हणजे चांगलं पाणी ना, क्लीन आहे. जब तक मंजिल नहीं मिलती तब तक रुकना नहीं. आवाज सुनाई दे रहा है क्या दोस्तो? आवाज ऐकू येतोय का पाण्याचा? तिकडेच जायचं आपल्याला. हा थोडा नेचर क्लिअर करून परत एकदा नेचर मध्ये जायचंय. मजा. आम्ही ते लास्ट टाइम 2020 का 2019 मध्ये असं मला वाटते, 2019-20 मध्ये आलो असेल आणि तेव्हा जे एन्जॉय केलं ते अजून डोक्यात होतं. आणि या टायमाला परत एकदा अचानक मध्ये भयानक सिक्रेट पॉइंटला आलो आपण. काय कधी जरा बघून. अब ये नजारा देखो, वो छोटा सा दिख रहा है क्या? बघा दिसलं का? आता ते आपण जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो. वाव. आता मी ह्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आहे ना, काय माहिती विषय, ड्रोन शॉट टाकत जाईल. आपल्या स्वप्नील दादाने ड्रोन आणलेलं आहे, तर ते ड्रोन वगैरे डेंजर. हा बाय हे काढून बघू ते. वा तर ना बघा. One, 3, 2, 1. Look at this place, baby. खतरनाक. पुन्हा एकदा 5 वर्षानंतर त्याच जागेवर, आणि ती जागा तेवढीच भारी जशी होती तशी लास्ट टाइम. अप्रतिम. आता आपले मित्र परिवार पुढे गेलेले आहेत आणि तिकडे जाऊन आता उड्या मारायच्या, नुसता उड्या. चलो बघा मित्रांनो किती क्लिअर पाणी, आणि वरून आहे ना उड्या मारायच्या आहेत तिकडनं, आणि इथून बाहेर पडतो माणूस. आणि ते ऑलरेडी पब्लिक आलेले आहेत एन्जॉयमेंटसाठी. आता आपण तिकडनं उड्या मारणार. जर जमलं तर आता आपण ड्रोन शॉट घेऊया उड्या मारताना. तिथे ड्रोन उडवतो दादा ऑलरेडी, आणि तिकडनं मग डाईव्ह मारताना ड्रोन शॉट घेऊ आपण. चला बघूया.
जसं की भावांनो तुम्ही आता पाहिलात असे अमेझिंग शॉट्स, काय मजा आली हा. आणि आईला काहीतरी 2 शब्द बोलायचे आहेत. तर कसं वाटलं तुम्हाला हा नजारा? ऑब्विसली कोकणात आहे बोलल्यावर नक्कीच आवडेल. आणि तुम्ही सुद्धा या. डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देईल, इथे जे दादा हँडल करतात त्यांचा नंबर देईल. त्या दादांचा नंबर नाव काय? प्रमोद शिंदे दादा यांचा मी नंबर देईल, त्यांना तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि हा जो व्ह्यू आहे त्याचा आनंद घ्या. तुला काय बोलायचं काय त्याबद्दल? मस्त प्लेस आहे. सिक्रेट पॉइंटला कधी पण या तुम्ही सगळेजण, या आनंद करा, मजा आणि करा. थोडंसं हे सांग ना आपलं, म्हणजे कोणत्या गावात आहे किंवा कोणतं काय त्याचं? इथून तुम्ही जर आपल्या मुंबईवरून आलात तर 90 किलोमीटर पकडा. आपलं विड्याला यायचंय कोलाडवरून. आपलं पालीवरून यायचं. एक्सप्रेसने आलात तर खोपोली मार्गे, पाली मार्गे, आणि कोकणातून आलात तर कोलाडवरनं लेफ्ट मारून मुंबई विरा रोडवरून विळ्यावरनं तुम्हाला जवळपास पडेल. विळे गावचं नाव विळे. विळे. विळे एवढं गावावरून लक्षात घ्या की इकडे ड्रिंक वगैरे करून अलाउड नो नाही. ड्रिंक आणि कचरा करू नका. बॉटल वगैरे आणाल तर बॅगेत ठेवून रिटर्न घेऊन जा आणि बाहेर टाका. आणि इथे एवढी स्वच्छता आहे. गावातले पण देतात. हा, इथे तुम्हाला जेवण वगैरे सर्व भेटेल. ते प्रमोद शिंदे दादा आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करा. मी डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर देईल. आणि तुम्ही सुद्धा मजा करा. आता पण इथून निघतोय फायनली. मस्तपैकी ड्रोन शॉट्स वगैरे घेतले तुम्ही तर पाहिलात. आणि आता इथून निघायचं. परत एकदा लास्ट बघून घेऊया. बाय सिक्रेट पॉइंट. आणि आता परत थोडं, आता आंघोळ तर झाली इथेच आपली नेचरच्या पाण्यात. तर आता प्लॅन आहे देवदर्शन करायचं. तर तिथे काय मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. कोणतं मंदिर असणार आहे माहिती नाही, पण जाऊया. मग तिकडनं आपण डायरेक्ट मुंबई. चलो गाईज, फायनली आपली ट्रिप इथेच संपलेली आहे. आणि आपण आता आलेलो आहोत आपल्या घराकडे, म्हणजे मुंबईमध्ये तर आलेलो आहे. आता फ्रेंडच्या इथे आपण आपली बाईक लावलेली, ती बघा मागे बघू शकता. आणि एक दादाची गाडी दाखवतोय, ही बघा लेक्सस. काय वाटतंय, म्हणजे सेडान ज्यांची चॉईस असते ना, ती सेडान क्लाससाठी घेतात लोक. SUVs वगैरे ते शो ऑफ नाही, क्लास सेडान. एक्झॉस्ट. सो गाईज, आता तुमचा भाऊ घरी आलेला आहे. आणि जसं तुम्ही बघितलं, हा पूर्ण व्लॉग एकदम ॲडव्हेंचरस होता. पण मी नेहमीप्रमाणे आउटरो करायला विसरलो. सो अशा अवतारात मला करावं लागतंय. अंग लपवून, बॉडी दाखवू शकत नाही, नजर लागते. सो कसा वाटला आजचा व्लॉग सांगा कमेंटमध्ये नक्की. आय होप तुम्हाला आवडलं असेल. अजून असे बरेचसे व्लॉग्स आपण घेऊन येत राहू. ॲडव्हेंचरस, मेन म्हणजे ॲडव्हेंचरस असतील. आणि बघू काय होईल ते होईल. धडाधड ब्लॉग टाकायचे. सो भेटू तुम्हाला पुढे लवकरच. तब तक के लिए टाटा, टेक केअर, बाय बाय, मच लव.